वळत पुढच्या बातमीकडे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रताही वाढू लागली आणि त्यामुळे जिल्ह्यातील 27 मोठे आणि लघु सिंचन तलावाच्या पाणी पातळीत कमालीची घट होताना पाहायला मिळते. जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला होता आणि त्यामुळे सर्वच सिंचन तलाव धरणं ही तुडुंब भरली होती. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तलावाच्या पाणी पातळीत घट होऊ लागल्यानं चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान जलसंपदा विभागानं वेळीच पावलं उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा उन्हाळ्यात अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगली साथ दिलेली होती आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 27 जे सिंचन तलाव आहेत ते सिंचन तलाव तोडून भरलेले होते. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील 3 धरणं जे आहेत ते सुद्धा भरलेले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यातच जे आहे ते उन्हाळ्याची चाहूल लागल्याने या तलावातील पाणी पातळी जी आहे ते कमी होताना पाहायला मिळत आहे. मी सध्या हिंगोलीच्या वडद तलावामध्ये आहे. आपण बघू शकता या सिंचन तलावामध्ये सध्या फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे आणि एकूण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 27 जे लघु सिंचन तलाव आहेत त्या सिंचन तलावामध्ये देखील पाणी पातळी कमी होताना पाहायला मिळत आहे. आपण जर बघायला गेलं तर या सिंचन तलावाची पाणी पातळी सातत्याने घसरत चाललेली आहे. एकंदरीत बघायला गेलं तर या तलावावर जे आहे ते अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. मात्र पाणी पातळी सतत घटत चालल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होताना पाहायला मिळत आहे. आपण जर बघायला गेलं तर हिंगोली तालुक्यातील हिरडी तलाव आहे. त्या हिरडी तलावात केवळ 2% पाणीसाठा शिल्लक आहे आणि हा जो तलाव आहे हा वडद तलाव आहे आणि या वडद तलावामध्ये आपण जर बघायला गेलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी इतकं पाणी असायला पाहिजे होतं. मात्र आता सध्या जे आहे ते पाणी पातळी कमी होताना पाहायला मिळत आहे आणि याचं कारण काय तर जे शेतकरी आहेत रब्बी हंगामाचे पिकं घेतल्यानंतर आता उन्हाळी पिकं देखील शेतकरी घेत आहेत आणि त्यामुळे हे पाणी पातळी सातत्याने घटत चाललेली आहे. एकंदरीत बघायला गेलं तर जलसंपदा विभागातून शेतकऱ्यांना वारंवार सांगण्यात येते की जे पाणी आहे ते काटकसरीने वापरावं. मात्र शेतकऱ्यांकडून जे आहे ते उन्हाळी पिकं घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे हे पाणी पातळी संपूर्ण घटत चाललेली आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर या तलावावर जे ते गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनत चाललेला आहे आणि येत्या उन्हाळ्यामध्ये आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, वडद तलाव, हिंगोली.